नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली अशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण फॅशन डिझायनिंग मध्ये करिअरच्या संधी याविषयी जाणून घेणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत प्रदीप लक्ष्मणराव रोडे सर. कार्यक्रमात सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. प्रदीप रोडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर प्राध्यापक प्रदीप हे देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहे. 2014ला स्वइच्छा निवृत्त घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य सुरू केलं. 20 वर्ष महिला महाविद्यालय गेवराई, जिल्हा बीड येथे ते ज्युनियर लेक्चरर म्हणून कार्यरत होते. 2006ला तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालयाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. त्यानंतर त्यांनी तुलसी इंग्लिश स्कूल, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग, तुलसी नर्सिंग स्कूल महाविद्यालयाची सुद्धा स्थापना केली. बीड जिल्ह्यातील SNDT महिला विद्यापीठाच्या बी डिझाईन अभ्यासक्रमाचे हे पहिलं महाविद्यालय आहे. शिक्षण क्षेत्राचा फायदा हा तळागाळातील प्रत्येक वर्गाला व्हावा या उद्दिष्टानं प्राध्यापक रोडे यांनी स्वतःला या क्षेत्रात झोकून दिलं. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून प्राध्यापक प्रदीप रोडे हे अनेक विविध उपक्रमाचं आयोजन करत असतात. त्यामध्ये महिला सन्मान सोहळा, महिला मॅरेथॉन स्पर्धा, विद्यार्थिनींसाठी मोफत बस सेवा, गरीब विद्यार्थिनींना 140 शिलाई मशीनचं वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, 50 गरीब विद्यार्थ्यांना शाळेत दत्तक योजना या आणि अशा अनेक उपक्रमांचा त्यांनी आयोजन केलेलं आहे. चला तर मग फॅशन डिझायनिंग मध्ये करिअरच्या काय संधी आहेत याबद्दल आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. सर, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे वेगवेगळे करिअरचे क्षेत्र उपलब्ध आहेत, त्यामध्येच फॅशन डिझायनिंग एक आपल्याला म्हणता येईल. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या संस्थेची ही जी स्थापना आहे ती नेमकी कशी झाली आणि काय वाटलं की ही सुरू करावी संस्था? मी 1989ला महिला महाविद्यालय गेवराई या ठिकाणी ज्युनियर लेक्चर म्हणून कार्यरत होतो. आणि हे कार्य करत असतानाच मनामध्ये आलं की आपली सुद्धा एक संस्था असायला हवी आहे. म्हणून 1999ला देवगिरी प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्याचं पहिलं महाविद्यालय जे आहे तुलसी कॉलेज ऑफ IT 2006ला सुरुवात केली. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की संस्थेची स्थापना नेमकी तुम्ही कधी केली, कशा पद्धतीने केली, पुढे असं विचारायचंय की फॅशन डिझायनिंग कॉलेज सुरू का केलं, काय उद्देश होता नेमका, काय करायचं होतं नेमकं हे सगळं करून, याबद्दल काय काय अचिव्हमेंट्स होत्या खरं तर, काय सांगू शकता तुम्ही याबद्दल? आता मी शैक्षणिक क्षेत्रात असल्या कारणानं या ठिकाणी एक पाहत होतो की जे पारंपरिक शिक्षण आहे या पारंपरिक शिक्षणाने विद्यार्थिनींना विशेष करून रोजगाराच्या संधी फार कमी प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो किंवा मी कन्हेरवाडी या छोट्याशा गावातून आलेलो आहे, तालुका परळी, जिल्हा बीड, आणि तिथं पाहिलं की ग्रामीण भागातील मुलींना महाविद्यालयीन शिक्षण दिलं जात नाही. त्यातली त्यात तो ऊसतोड कामगाराचा जिल्हा, मागासलेला जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या सवलती किंवा या ठिकाणी सोयी ज्या आहेत त्या नव्हत्या. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना जर आपण स्वतःच्या पायावरती उभं करायचं असेल तर या ठिकाणी स्किलचं काही ना काहीतरी एज्युकेशन आपण सुरू करायला हवं. म्हणून SNDT महिला विद्यापीठाचं हे बीड जिल्ह्यातलं पहिलं महाविद्यालय आणि मराठवाड्यातलं दुसरं महाविद्यालय, या महाविद्यालयाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थिनीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की महिलांसाठी खरं तर हे मुख्यत्वे कॉलेज सुरू करण्यात आलं, तर पुढे असं विचारायचं की संस्थेचं पहिलं महाविद्यालय नेमकं तुम्ही कधी सुरू केलं, काय त्यामागची भावना होती? जसं तुम्ही म्हणालात की महिलांना प्राधान्य मिळावं किंवा महिला या क्षेत्रात यावा यासाठी तुम्ही हे सगळं सुरू केलं, आणखीन काय सांगू शकता याबद्दल? याबद्दल मी असं सांगेल की 2006ला तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालय मी बीड या शहरात सुरू केलं की त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये संगणकाची जास्त माहिती विद्यार्थ्यांना नव्हती. पण मला माहित होतं की जागतिक पातळीवर जर ग्रामीण भागातील विद्यार्थी पोहोचायचे असतील तर ITचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार देऊ शकलो. त्यानंतर मला विचार आला की आपण मुलींसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. जे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अत्यंत कष्ट घेऊन या ठिकाणी बऱ्याचशा इन्स्टिट्यूट काढलेल्या होत्या. नक्कीच. पुढे असं विचारायचं की तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग महाविद्यालयाची स्थापना नेमकी कोणत्या वर्षात करण्यात आली किंवा कोणत्या वर्षी केली? 2016ला तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरुवातीला आम्हाला
पालकांना या कोर्सेसबद्दल सांगणं फार अवघड गेलं, कारण ग्रामीण भागामध्ये बी डिझाईन हे शब्द सुद्धा त्यांना माहीत नव्हते. बरोबर. पालक बहुतांश विचारायचे हे कशा पद्धतीचं कॉलेज आहे, काही इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांना आम्हाला सांगावं असं वाटलं की SNDT महिला विद्यापीठ जे आहे, या विद्यापीठाअंतर्गत तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन आम्ही चालवतो आणि या महाविद्यालयातून की मुलींना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जे जे काही कोर्सेस आहेत, या कोर्सेसच्या माध्यमातून तुमच्या मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हे आम्हाला सांगण्यामध्ये बराचसा कालावधी गेला आणि कालांतराने हळूहळू विद्यार्थी येत गेल्या. आज आमच्याकडे नागपूर असेल, त्यानंतर पालघर असेल, ठाणे असेल, या ठिकाणून विद्यार्थी बीड येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की किती दुरून दुरून मुली शिक्षण घेण्यासाठी या क्षेत्राचं येतात तुमच्याकडे, त्याचप्रमाणे किती विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे या क्षेत्रामध्ये, या बाबतीत काय सांगतो? मला सांगायला आनंद वाटेल की ग्रामीण भागातल्या आमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या लाजऱ्या आहेत, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही, परंतु तो कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. त्याचपैकी गोवा या ठिकाणी एक इंटरनॅशनल लेवलवरचं फॅशन शो झालेला होता, त्या ठिकाणी दुसरा क्रमांक आमच्या विद्यार्थिनीला मिळाला. दिल्ली येथे त्याच पद्धतीचा फॅशन शो झाला होता. सभ्यसाची जे आत्ताचे इंटरनॅशनल डिझायनर आहेत, त्या डिझायनरकडून आमच्या मुलींना सेकंड प्राइज मिळालं. आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत या मेट्रो सिटीच्या मुलीपेक्षा काही कमी नाही आहे. तर सॉफ्ट हे एक कॉलेज आहे पुणे या ठिकाणी, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक वर्कशॉप आयोजित केलेलं होतं आणि या वर्कशॉपमध्ये आमच्या मुली जाण्यासाठी तयार नव्हत्या. पण मी म्हटलं कुठलंही वर्कशॉप असेल, कुठलीही स्पर्धा असेल, पहिलं आपलं काम आहे की त्या स्पर्धेमध्ये आपण उतरणं. बक्षीस मिळेल का न मिळेल, पण 2 महिने आमच्या सर्व प्राध्यापिकेंनी त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचे गारमेंट बनवून घेतले आणि ज्यावेळेस तिथं त्यांनी प्रेझेंट केले आणि प्रेझेंट केल्यानंतर जर्मनीचे ज्युरी होते, त्यांनी रिझल्ट डिक्लेअर करत असताना त्यांनी सांगितलं फर्स्ट प्राइज गोज टू तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन. मग मला तिथं समाधान वाटलं की ज्या मुलींसाठी आपण हे महाविद्यालय सुरू केलेलं आहे आणि त्या मुलींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती फर्स्ट प्राइज मिळवलं आणि याचं विशेष कौतुक SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय प्रोफेसर उज्ज्वला चक्रदेव मॅडमनी गेल्या आठवड्यात येऊन आमच्या मुलींचं कौतुक केलं की ग्रामीण भागातल्या मुली असताना सुद्धा अशा पद्धतीचं तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती फर्स्ट प्राइज मिळवलं, हे आमच्यासाठी ग्रेट अचिव्हमेंट आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की कशा पद्धतीने तुमच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुली पुढे पुढे जात गेल्या आणि अक्षरशः राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांनी झेप घेतलेली आहे, तर मला असं विचारायचं याचप्रमाणे किती विद्यार्थिनींनी आतापर्यंत स्वतःचा उद्योग सुरू केलाय? म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की इतक्या विद्यार्थिनी आतापर्यंत शिकल्यात, इतकी मोठी झेप घेतली, किती जणांनी आतापर्यंत स्वतःचा असा वेगळा उद्योग सुरू केलेला आहे? आता मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट आवडेल की याच्यातून रोजगाराच्या असंख्य मुलींना संधी मिळालेल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये SNDTची जी काही बी डिझाईनची महाविद्यालय आहेत, त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये आमच्या मुली प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक मुलीचं तर अशी तुम्हाला गोष्ट सांगेल की शेतावरती खुरपणी करणारी महिला, तिने इच्छा व्यक्त केली की मला महाविद्यालयात प्रवेश घ्यायला मिळेल का? तर आम्ही म्हटलं ऑफकोर्स का नाही, हे तुमच्यासाठीच आम्ही काढलेलं आहे. आणि ती महिला तिने ट्रेनिंग घेतल्यानंतर, कोर्स कंप्लीट केल्यानंतर स्वतःचं बुटीक सुरू केलं. आता तिच्याकडे 8 ते 10 कारागीर आहेत. अशा असंख्य महिला आहेत की ग्रामीण भागात त्यांनी स्वतःचं बुटीक सुरू केलेलं आहे, डिझायनर म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना प्रेरणा देत असतो की हे पहा की हे सेक्टर जे आहे लोकल टू ग्लोबल आहे. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढे प्रयत्न करून तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. आणि त्यांना मी जे उदाहरण दिलेलं आहे की जालना जिल्ह्याचे चंद्रकांत जगताप आहेत, हे एक डिझायनर आहेत, ग्रामीण भागातलेच आहेत आणि हे डिझाईन फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांचं नाव फार मोठं केलेलं आहे की पद्मावत चित्रपट असेल, बाजीराव मस्तानी असेल किंवा अनेक चित्रपटाचं ड्रेस डिझाईनचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग ही प्रेरणा दिल्यानंतर त्या मुलींना सुद्धा वाटलं की आपणही काही करू शकतो. म्हणून ज्या ज्या ठिकाणी फॅशन शो होतात, पुणे असेल, अमरावती असेल, मुंबई असेल किंवा नाशिक असेल,
त्या ठिकाणी आमच्या मुली गेलेल्या आहेत, त्या फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या आहेत, पारितोषिक मिळवले आहेत आणि आज 100 ते 200 मुलींनी स्वतःचा व्यवसाय बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बाहेर सुरू केलेला आहे. जसं सतत सर तुम्ही म्हणतायत की महिलांसाठी सुरू केलेलं हे महाविद्यालय आहे आणि आतापर्यंत बऱ्याच महिलांनी फॅशन डिझायनिंगचं शिक्षण तुमच्याकडनं घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे मला असं विचारायचं आहे की महिला सक्षमीकरणासाठी नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना आतापर्यंत तुम्ही केलेल्या आहेत आणि भविष्यात करण्याचा तुमचा उद्देश आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम की या ठिकाणी आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे त्याचा 50% भाग या महिला आहेत आणि या महिलांच्या हातामध्ये जर पाहिलं आपण तर आर्थिक सूत्र काहीच नाही आहे. म्हणून यासाठी आम्ही काय केलेलं आहे की पहिलं तर इंग्लिश कम्युनिकेशन, की जी जागतिक भाषा आहे, या जागतिक भाषेच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या आणि देशाबाहेरही तुमचे जे कलागुण आहेत ते दाखवू शकता. त्यानंतर आम्ही यावर्षी 2 फॉरेन लँग्वेजेस चालू केल्या, एक जर्मन आणि जपानीज, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती आमच्या मुली गेल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर यावर्षी आम्ही मुली जशा अकॅडमिकमध्ये त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात आणि महिला आणि मुली स्वतःच्या आरोग्याकडे फार काही लक्ष देत नाहीत, म्हणून आम्ही स्टेट लेवलवरची महिला मॅरेथॉन आयोजित केली आणि या मॅरेथॉनमध्ये जवळपास 550 ते 600 महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. आणि याचबरोबर आम्ही आता तुलसी शैक्षणिक समूहातर्फे बिझनेसमध्ये ग्रामीण भागातल्या मुली कशा पुढे जातील यासाठी 6 मजली एक इमारत बांधलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये एक प्रोडक्शन हाऊस असेल आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये ज्या मुलींनी स्वतःचे गारमेंट बनवलेत त्याचा डिस्प्ले एक मोठं शोरूम त्या ठिकाणी मी तयार करतो. फार तो जून किंवा जुलैमध्ये त्याचं उद्घाटन होईल. म्हणजे मुली शिकत असतानाच की त्यांना व्यवसायाचे धडे त्या ठिकाणीच मिळाले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं मुली 1 वर्ष जर आमच्याकडे ट्रेनिंग म्हणून काम केल्या तर आम्ही काही बँकेच्या माध्यमातून त्यांना लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांनी स्वतःचा 1 वर्षानंतरच स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू करावा, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की एका व्यवसायाच्या अंतर्गत तुम्ही किती वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेले आहेत जेणेकरून महिलांना या सगळ्याचा फायदा झाला पाहिजे, तर स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्या तयारीसाठी या महिला वर्गाकडून किंवा या महिलांकडून, विद्यार्थिनींकडून स्पेशली काय वेगळी तयारी करून घेतली जाते का? काय तयारी असते ती आणि कशा पद्धतीने तुम्ही ती तयारी करून घेत असता? तुलसी कॉलेज म्हणजे ज्या काही विंग्स आहेत त्या विंग्सपैकी एक स्पर्धा परीक्षेचं विंग आहे की ज्या विद्यार्थिनीला अधिकारी बनायचं आहे की शासकीय सेवेमध्ये जायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्याला शासकीय सेवेमध्ये जायचं आहे, आल्यापासून मोफत नालंदा करिअर आणि अक्षरशः राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांनी झेप घेतलेली आहे. तर मला असं विचारायचं याचप्रमाणे किती विद्यार्थिनींनी आतापर्यंत स्वतःचा उद्योग सुरू केलाय? म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की इतक्या विद्यार्थिनी आतापर्यंत शिकल्या आहेत, इतकी मोठी झेप घेतली आहे, किती जणांनी आतापर्यंत स्वतःचा असा वेगळा उद्योग सुरू केलेला आहे? आता मला तुम्हाला सांगायला एक गोष्ट आवडेल की याच्यातून रोजगाराच्या असंख्य मुलींना संधी मिळालेल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये SNDTची जी काही बी डिझाईनची महाविद्यालय आहेत त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये आमच्या मुली प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक मुलीचं तर अशी तुम्हाला गोष्ट सांगेल की शेतावरती खुरपणी करणारी महिला, तिने इच्छा व्यक्त केली की मला महाविद्यालयात प्रवेश घ्यायला मिळेल का? तर आम्ही म्हटलं ऑफकोर्स का नाही, हे तुमच्यासाठीच आम्ही काढलेलं आहे. आणि ती महिला तिने ट्रेनिंग घेतल्यानंतर, कोर्स कंप्लीट केल्यानंतर स्वतःचं बुटीक सुरू केलं. आता तिच्याकडे 8 ते 10 कारागीर आहे. अशा असंख्य महिला आहेत की ग्रामीण भागात त्यांनी स्वतःचं बुटीक सुरू केलेलं आहे, डिझायनर म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना प्रेरणा देत असतो की हे पहा की हे सेक्टर जे आहे लोकल टू ग्लोबल आहे. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढे प्रयत्न करून तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. आणि त्यांना मी जे उदाहरण दिलेलं आहे की जालना जिल्ह्याचे चंद्रकांत जगताप आहेत, हे एक डिझायनर आहेत, ग्रामीण भागातलेच आहेत आणि हे डिझाईन फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांचं नाव फार मोठं केलेलं आहे की पद्मावत चित्रपट असेल, बाजीराव मस्तानी असेल किंवा अनेक चित्रपटाचं ड्रेस डिझाईनचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग ही प्रेरणा दिल्यानंतर त्या मुलींना सुद्धा वाटलं की आपणही काही करू शकतो. म्हणून ज्या ज्या ठिकाणी फॅशन शो होतात, पुणे असेल, अमरावती असेल, मुंबई असेल किंवा नाशिक असेल,
त्या त्या ठिकाणी आमच्या मुली गेलेल्या आहेत, त्या फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या आहेत, पारितोषिक मिळवले आहेत आणि आज 100 ते 200 मुलींनी स्वतःचा व्यवसाय बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बाहेर सुरू केलेला आहे. जसं सतत सर तुम्ही म्हणतायत की महिलांसाठी सुरू केलेलं हे महाविद्यालय आहे आणि आतापर्यंत बऱ्याच महिलांनी फॅशन डिझायनिंगचं शिक्षण तुमच्याकडनं घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे मला असं विचारायचं आहे की महिला सक्षमीकरणासाठी नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना आतापर्यंत तुम्ही केलेल्या आहेत आणि भविष्यात करण्याचा तुमचा उद्देश आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम की या ठिकाणी आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे त्याचा 50% भाग या महिला आहेत आणि या महिलांच्या हातामध्ये जर पाहिलं आपण तर आर्थिक सूत्र काहीच नाही आहे. म्हणून यासाठी आम्ही काय केलेलं आहे की पहिलं तर इंग्लिश कम्युनिकेशन, की जी जागतिक भाषा आहे, या जागतिक भाषेच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या आणि देशाबाहेरही तुमचे जे कलागुण आहेत ते दाखवू शकता. त्यानंतर आम्ही यावर्षी 2 फॉरेन लँग्वेजेस चालू केल्या, एक जर्मन आणि जपानीज, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती आमच्या मुली गेल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर यावर्षी आम्ही मुली जशा अकॅडमिकमध्ये त्यांचा परफॉर्मन्स दाखवतात आणि महिला आणि मुली स्वतःच्या आरोग्याकडे फार काही लक्ष देत नाहीत, म्हणून आम्ही स्टेट लेवलवरची महिला मॅरेथॉन आयोजित केली आणि या मॅरेथॉनमध्ये जवळपास 550 ते 600 महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. आणि याचबरोबर आम्ही आता तुलसी शैक्षणिक समूहातर्फे बिझनेसमध्ये ग्रामीण भागातल्या मुली कशा पुढे जातील यासाठी 6 मजली एक इमारत बांधलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये एक प्रोडक्शन हाऊस असेल आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये ज्या मुलींनी स्वतःचे गारमेंट बनवलेत त्याचा डिस्प्ले एक मोठं शोरूम त्या ठिकाणी मी तयार करतो. फार तो जून किंवा जुलैमध्ये त्याचं उद्घाटन होईल. म्हणजे मुली शिकत असतानाच की त्यांना व्यवसायाचे धडे त्या ठिकाणीच मिळाले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं मुली 1 वर्ष जर आमच्याकडे ट्रेनिंग म्हणून काम केल्या तर आम्ही काही बँकेच्या माध्यमातून त्यांना लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांनी स्वतःचा 1 वर्षानंतरच स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू करावा, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की एका व्यवसायाच्या अंतर्गत तुम्ही किती वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेले आहेत जेणेकरून महिलांना या सगळ्याचा फायदा झाला पाहिजे, तर स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्या तयारीसाठी या महिला वर्गाकडून किंवा या महिलांकडून, विद्यार्थिनींकडून स्पेशली काय वेगळी तयारी करून घेतली जाते का? काय तयारी असते ती आणि कशा पद्धतीने तुम्ही ती तयारी करून घेत असता? तुलसी कॉलेज म्हणजे ज्या काही विंग्स आहेत त्या विंग्सपैकी एक स्पर्धा परीक्षेचं विंग आहे की ज्या विद्यार्थिनीला अधिकारी बनायचं आहे की शासकीय सेवेमध्ये जायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्याला शासकीय सेवेमध्ये जायचं आहे, आल्यापासून मोफत नालंदा करिअर अकॅडमी ही स्पर्धा परीक्षेची अकॅडमी आहे आणि मोफत त्यांना फर्स्ट इयरपासून या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं जातं. त्या पद्धतीची अद्ययावत लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये हजारो पुस्तकं आहेत आणि 24 तास ही लायब्ररी उघडी असते की जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळेस आलं तर त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा अभ्यास ते करू शकतील. नक्कीच. त्या पद्धतीने मला आणखीन तुमच्या या महाविद्यालयाबद्दल जाणून घ्यायचं, आणखीन माहिती विचारायची आहे तुम्हाला. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे फॅशन डिझायनिंग मध्ये करिअरच्या संधी आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रदीप रोडे सर. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की स्पर्धा परीक्षांसाठी तुमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींकडून कशा पद्धतीने तुम्ही तयारी करून घेत असता, तर त्याचप्रमाणे विद्यार्थिनी ज्या आहेत त्या जागतिक पातळीवर किंवा जागतिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी नेमके काय प्रयत्न किंवा नेमकं काय वेगळं शिक्षण दिलं जातं त्यांना आणि कशा पद्धतीनं ही तयारी करून घेतली जाते? जागतिक पातळीवरती विद्यार्थी जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते एक काही फॉरेन लँग्वेजेस विद्यार्थ्यांना येणं गरजेचं आहे. आत्ताच महाराष्ट्र शासनाने जर्मनी बरोबर MOU केलेला आहे की त्या ठिकाणी त्यांना जे मनुष्यबळ लागतं ते मनुष्यबळ महाराष्ट्र शासन देणार आहे आणि मग त्यांची अट एकच आहे की त्यांना तिथली लँग्वेज आली पाहिजे. आणि जर आपण सॅलरीचा जरा फरक पाहिला भारत आणि जर्मनीमध्ये, जर इथं आपल्याकडे 25,000 सॅलरी असेल तर तिथं जवळपास 3 लाख रुपये सॅलरी आहे.
फक्त विद्यार्थ्यांना त्यांची लँग्वेज येणं गरजेचं आहे. हे एक झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने महिलांसाठी काही ज्या क्लस्टर स्कीम आहेत, मग तिथं क्लस्टर जर एकत्रित येऊन महिलांनी तयार केलं आणि तयार केल्यानंतर त्याला 90% सबसिडी आहे. म्हणजे तुमचं 10 कोटीचं क्लस्टर असू द्या किंवा 20 कोटीचं क्लस्टर असू द्या, आणि या माध्यमातून म्हणजे आत्तापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगचं हब बांगलादेश होतं, पण सध्या बांगलादेशमध्ये काही जे पॉलिटिकल क्रायसिस सुरू झालेत त्याच्यामुळे ते आता आपल्याला भारतीय महिलांसाठी एक ती सुवर्ण संधी आहे की या माध्यमातून त्यांनी गारमेंट इंडस्ट्रीमध्ये येऊन एक्सपोर्ट करण्याची त्यांना फार मोठ्या प्रमाणात संधी आहे. आणि ती संधी मिळवायची असेल तर या ठिकाणी महिलांनी पुढे येणं, फॉरेन लँग्वेज शिकणं आणि फॉरेन लँग्वेज शिकून या क्षेत्रामध्ये गारमेंटच्या क्षेत्रामध्ये आला तर याला स्कोप फार मोठ्या प्रमाणात आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. नक्की. ज्या पद्धतीनं आपण आता जागतिक पातळीबद्दल बोलतोय की त्यांनी टिकून राहण्यासाठी नेमके कशा पद्धतीचं प्रशिक्षण तुम्ही देत असता, त्याचप्रमाणे हाच महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर खरंच या गारमेंट वस्त्रोद्योगाला तितकंसं महत्व दिलं जातं का, किंवा तितक्या व्यवसायाच्या संधी, रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत का? काय सांगू शकता त्याबद्दल? मग आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करत असताना आपण एक पाहता की फर्स्ट क्राय नावाचं एक शॉप सुरू झालेलं आहे. ते शॉप कुणासाठी आहे की जस्ट बॉर्न बेबी जी आहे, 1 दिवसाची असेल, त्याच्यासाठी सुद्धा कपडे आहेत. म्हणजे आता जन्मलेल्या मुलापासून ते 100 वर्षाच्या आजोबापर्यंत या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या कॉस्ट्युम बद्दल अलर्ट आहे, प्रत्येक जण. आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर जर पाहिलं आपण, लॅक्मे फॅशन शो आहे, त्यानंतर पॅरिस फॅशन शो आहे, आणि याच्या तिथपर्यंत आपल्या भारतातल्या बऱ्याचशा महिला डिझायनर तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि दर दिवसाला फॅशन बदलते आणि त्यातली त्यात पुरुषाच्या तुलनेमध्ये महिलामध्ये आपल्याला फॅशनचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. आणि या पद्धतीनंच जसं मानवी जीवनामध्ये आपण एक म्हणतो की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहे. त्याच्यापैकी वस्त्र आहे. जोपर्यंत भूतलावरती माणूस आहे, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत ही फॅशन चालत राहणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक दायित्व म्हणून संस्थेमार्फत काही उपक्रम राबवले जातात असं आम्ही ऐकलेलं आहे. हे उपक्रम नेमके काय आहेत आणि भविष्यात असे काही आणखीन उपक्रम तुम्ही नियोजन केलंय का? त्याचं काय असणार आहेत हे उपक्रम नेमके? पे बॅक टू द सोसायटी, म्हणजे ज्या समाजातून आपण आलेलो आहोत त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. समाज व्यवस्थेमध्ये अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं आहेत. या मुलांसाठी जवळपास आम्ही आमच्या तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये 101 मुलं ॲडॉप्ट केलेली आहेत. त्यांचं ट्युशन फीस असेल, त्यांची युनिफॉर्मची फीस असेल, ही सर्व संस्था बेअर करते. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये आम्ही एक पाहिलं की बहुतांशी पालक मुलामुळं मुलींना महाविद्यालयात पाठवत नाही, म्हणून आम्ही मोफत बस सेवा सुरू केली. आणि मग आता यालाही काही मर्यादा आल्या की बस सेवा काही अंतरापर्यंत देता आली, म्हणून आम्ही 3 वर्षापूर्वी 2 हॉस्टेल चालू केलेले आहेत. आणि त्या हॉस्टेलमध्ये जवळपास 80 ते 90 मुली तिथं शिक्षण घेतात. म्हणजे मराठवाडा आणि मराठवाड्याच्या बाहेरील मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी महापुरुषांच्या जयंती असेल, स्मृतिदिन असेल, या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचं प्रबोधन करणं असेल, आणि त्याचबरोबर जे काही गरीब कुटुंबातील मुलं आहेत, आर्थिक दृष्ट्या ते कमकुवत आहेत, अशा मुलांना आम्ही संस्थेच्या मार्फत 8 ते 10 मुलांना फॉरेन एज्युकेशनसाठी आम्ही मदत केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भागातील असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही आहे, तर आमच्याकडे आल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि जॉब लागल्यानंतर त्यांनी आमची महाविद्यालयाची फीस दिलेली. म्हणजे असेही आहेत. आणि ग्रामीण भागातील तुलसीचं कुठलंही शैक्षणिक संकुल असू द्या, म्हणजे त्या ठिकाणी CET दिल्याशिवाय त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही. की अशा पद्धतीचं आम्ही शैक्षणिक वातावरण की बीड जिल्ह्यामध्ये तयार केले, जेणेकरून पालकाचाही विश्वास आमच्या शैक्षणिक संस्थेवरती आहे आणि त्यामुळं मुलींच्या शिक्षणाला एक चांगली गती मिळालेली आहे.
नक्कीच. त्या पद्धतीने आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की उत्कृष्ट जे काम करतात तुमच्या महाविद्यालयामध्ये जेव्हा किंवा उत्कृष्ट कामगिरी करतात, तर अशा विद्यार्थिनींची किंवा अशा लोकांची काय दखल विशेष घेतली जाते किंवा कशाप्रकारे त्यांना मदत केली जाते? काय केलं जातं त्यांच्या फ्युचरसाठी? तुम्हाला माहित असेल की कुठलंही क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपण अपडेट असलं पाहिजे. अपडेट जर आपण नसो तर नोकियाची काय अवस्था झाली हो. हे आपल्याला माहिती आहे की त्यांनी अपडेट स्वतःला करून घेतलं नाही. म्हणून आम्ही संस्थेतील विद्यार्थी असतील, स्टुडंट ऑफ द इयर म्हणून आपण त्यांना सन्मानित करतो. त्याचबरोबर संस्थेतील कर्मचारी असतील, म्हणजे शिपायापासून प्राचार्यापर्यंत ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, आउटस्टँडिंग वर्क केलेलं आहे, अशांसाठी आम्ही गेल्या 3 वर्षापासून काही टूर अरेंज केलेले आहेत. म्हणजे आउट ऑफ स्टेट असेल, गेल्या वर्षी आमचे 6 कर्मचारी दुबईला जाऊन आले आणि त्याचा पूर्ण खर्च संस्थेने केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आता आमचं हे नॉन गॅन कॉलेज आहे आणि मग नॉन गॅन कॉलेजमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला असं असुरक्षित वाटत नाही. म्हणून भविष्यामध्ये आम्ही त्यांच्या पाल्याचं जे शिक्षण आहे त्या पाल्याच्या शिक्षणाशी बऱ्यापैकी आम्ही स्वतः जबाबदारी घेतो. त्याच्यामुळं प्रत्येक कर्मचारी हा आमच्या संस्थेतील आनंदी आहे. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सर सांगितलं, की कशा पद्धतीनं तुमच्या इथे फॅशन डिझायनिंगचं शिक्षण जे आहे ते विद्यार्थिनींना कशा पद्धतीनं दिलं जातं आणि महिलांसाठी खरं तर तुम्ही हे कॉलेज सुरू केलेलं आहे. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या महाविद्यालयाबद्दल किंवा तुमच्या संस्थेबद्दल इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी.